मित्रांनो, पहिल्या भागात आपण पाहिले की रोहितचे आई-वडील म्हणजे ओम प्रकाशजी आणि आई लीलाजी या त्यांच्यापासून कसे दुरावतात आणि वेगळे झाल्यावर त्यांचे आई-वडील कोणकोणत्या संकटातून जातात आणि त्यातीलच एक मोठे संकट म्हणजे त्यांच्या वडिलांचा भयानक अपघात। तर चला मित्रांनो, आपण इथून पुढच्या भागाला सुरुवात करूया। ट्रक न थांबता तिथून निघून गेला, जणू त्यांचा कोणाच्याही आयुष्याशी काही संबंधच नव्हता। रात्रीच्या त्या काळोखात शांततेत काहीतरी ओरडत राहिले। रस्त्याच्या कडेला शांतता पसरली होती आणि जमिनीवर रक्त पसरले होते। मागे एक तुटलेली चप्पल, एक वाकलेला चष्मा आणि काही पावलांवर गवतावर पडलेला ओमप्रकाशजींचा मोबाईल फोन, जो आता पूर्णपणे तुटला होता। फोनच्या स्क्रीनवरचे धूळ आणि रक्ताचे डाग त्या अपूर्ण संभाषणाची कहाणी सांगत आहे असे वाटत होते। लोकांची वाहने पुढे जात राहिली। काहींनी वेग कमी केला, काहींनी वळून पाहिले, पण कोणीही त्यांनी वाहन थांबवले नाही। ओमप्रकाशजी तिथेच पडले होते, रस्त्याच्या कडेला। पण कदाचित नशीब अजूनही जागं होतं। दूरवरून एक पांढरी बोलेरो गाडी आली। तिच्या छतावर एक लहान लाल मेडिकल स्टिकर होता। बोलेरोचे हेडलाईट्स त्यांच्या अंगावर पडताच त्यांनी ब्रेक लावला। त्या ब्रेकचा आवाज हवेला चिरत घुमू लागला आणि मग ड्रायव्हिंग सीटवरून एक तरुण बाहेर आला। त्याने निळा जॅकेट घातलेला होता आणि त्याच्या डोळ्यात खोल सहानुभूती होती। त्याचे नाव डॉक्टर संजय होते। तो धावत जाऊन ओमप्रकाशजींकडे पोहोचला, गुडघ्यावर बसून त्यांना चेक करू लागला। त्याला ओमप्रकाशजींची नाडी चालू असल्याची जाणवली। त्यांचे श्वास तपासले आणि हळू आवाजात म्हणाला, "काळजी करू नका बाबा, तुम्ही बरे व्हाल, मी डॉक्टर आहे." त्यांच्या आवाजात इतका दिलासा होता, जणू त्या अंधारात आशेचा दिवा पेटला आहे। संजयने आपले जॅकेट काढले आणि ओमप्रकाशजींच्या डोक्याखाली ठेवले। नंतर मोठ्या आवाजात त्यांच्या ड्रायव्हरला हाक मारली, "राजू, लवकर ये आणि मदत कर. चल लवकर, यांना गाडीत बसवूया." थोड्याच वेळात ओमप्रकाशजींना बोलेरोच्या मागच्या सीटवर झोपवले गेले। गाडीचा दरवाजा बंद झाला आणि गाडी वेगाने पकडला। आता फक्त मागे शांतता, तुटलेली चप्पल आणि तो वाजणारा मोबाईल मागे राहिला होता। आणि महत्त्वाचं म्हणजे एक अपूर्ण कहाणी, जी आता एक नवीन वळण घेणार होती। इकडे लीलाजी अजूनही त्याच बाकावर बसल्या होत्या। काही मिनिटांपूर्वी झालेल्या अपघाताची त्यांना जाणीव सुद्धा नव्हती, ज्याचे त्यांचे जग उद्ध्वस्त केले होते। प्रत्येक वाहनाचे हेडलाईट्स त्यांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण सोडत असत आणि तेच आशेचे किरण नंतर अंधारात हरवून जात असत। पण त्यांच्यासाठी आता सकाळ मात्र झाली खूप दूर होती आणि ही रात्र कदाचित त्यांच्या आयुष्यातील सर्वात लांब रात्र असणार होती। वेळ जात राहिला, पण ओमप्रकाशजी काही परतले नाहीत। हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस शांतता नाहीशी होऊ लागली। त्या उठल्या आणि आजूबाजूला पाहिले आणि थरथरत्या आवाजात तिच्या नवऱ्याला हाक मारली, "तुम्ही कुठे आहात? असे कुठे गेला आहात? मला असे एकटे सोडून?" आता त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, जे आता थांबणारे नव्हते। त्या एका कोपऱ्यात बसल्या, जणू काही संपूर्ण आकाश तिच्या डोक्यावरून वर आले आहे। त्याचवेळी पेट्रोल पंपावर उभे असणारे पोलीस कर्मचारी रामवीर सिंह लीलाजींना यावेळी एकटे बसलेले पाहून चकित झाले। तो त्यांच्या जवळ आला आणि खाली वाकून त्यांना विचारू लागला, "आई, तुम्ही इथे असे एकटे आहात? तुमच्यासोबत कोण आहे?" लीलाजींनी रडणाऱ्या आवाजात एवढेच सांगितले की माझे पती थोड्या वेळापूर्वी इथेच होते। आम्ही दोघे इथे बसलो होतो। ते काही वेळापूर्वी बसबद्दल विचारायला गेले होते, पण अजून आले नाहीत। कुठे गेले हे मला कळेना झाले." हे सांगताना त्यांचा आवाज थरथरत होता आणि त्यांची नजर रस्त्यावर केलेली होती, जणू काही त्यांना येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनात ओमप्रकाशजींची सावली दिसत होती। त्यांची अवस्था पाहून पोलीस कर्मचारी रामवीर सिंगने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, "आई, काळजी करू नका, आपण त्यांना शोधू. तुम्ही आमच्या सोबत पोलीस स्टेशनला चला, आपण तिथून शोध सुरू करू." लीलाजी घाबरून उठल्या, पण तिची पावले लटपटत होती। तिने पुन्हा एकदा आजूबाजूला पाहिले, कदाचित त्यांच्या थकलेल्या डोळ्यांना कुठून तरी ओमप्रकाशजींची एक झलक मिळो, पण आता ते तिथे नव्हते। दुसऱ्या बाजूला ओमप्रकाशजी एका छोट्या नर्सिंग होमच्या बेडवर बेशुद्ध पडले होते। डॉक्टर संजयने त्यांच्या डोक्यावर पट्टी बांधली होती, पण टक्कर खूप मोठी होती आणि आता वयही त्यांची साथ देत नव्हते। संजय आता पोलिसांना कळवण्याची तयारी करत होता, पण ओमप्रकाशजींची अवस्था पाहून त्याने निर्णय घेतला की आधी त्यांचा जीव वाचवणे महत्त्वाचे आहे, बाकी सर्व काही नंतर। इकडे रोहित आणि रेना एका टेम्पोच्या मदतीने बस स्टँडवर पोहोचले, पण तिथे पोहोचताच त्यांचा चेहरा पुन्हा एकदा फिकट पडला। त्यांनी आजूबाजूला पाहिले, पण त्यांना त्यांची आई किंवा वडील कुठेच दिसले नाहीत। कदाचित ते कोणत्या तरी बसमध्ये बसून घरी जायला निघाले असतील।
हा विचार करून रोहितने स्वतःला सांत्वन दिले. रीनानेही तोच विचार पुढे नेला. हा हे होऊ शकतं, कारण आपण खूप उशिरा आलो आहोत. तो काही क्षण तिथेच उभा राहिला. थंड वाऱ्यात रिकाम्या रस्त्यावर जाणाऱ्या बसेसकडे पाहत होता. पण मग शेवटी मनात एक आशे धरून रोहित रीनासह दिल्लीला जाणाऱ्या बसमध्ये बसला, या आशेने की ते घरी पोचताच त्याचे आईवडील हसत दार उघडतील आणि ते सगळं चुकून वेगळे झालेले पुन्हा एकत्र येतील. आणि इथे लीलाजी पोलीस स्टेशनच्या एका कोपऱ्यात शांतपणे बसल्या होत्या. एका खुर्चीवर त्यांच्या नजरा दाराकडे वळल्या होत्या. जणू काही पुढच्या क्षणी ओमप्रकाशजी हसत आत येतील आणि म्हणतील, लीला, तू अजूनही इथेच बसली आहेस. पण आता त्या क्षणाला उलटून तास झाला होता. त्यांना प्रत्येक क्षण जड होत चालला होता. रात्र मोठी होत चालली होती. आता लीलाजींच्या आयुष्यातून त्यांचा नवरा आणि मुलगा दोघेही दूर झाले होते. अल्मोडा येथील एका छोट्या खासगी क्लिनिकच्या खोलीतील खिडकीच्या पडद्यांमधून हलका सूर्यप्रकाश आत शिरत होता. ओमप्रकाशजींची पांढऱ्या चादरीने झाकलेल्या बेडवर निश्चिल पडले होते. त्यांच्या डोक्यावर पट्टी बांधलेली होती. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना आणि थकवा स्पष्ट दिसत होता. जवळच ठेवलेला मॉनिटर सतत बीप करत होता. संजय, जो आता डॉक्टर म्हणून त्याच्यावर उपचार करण्यात गुंतला होता, तिथे बसून त्याची नाडी तपासत होता. त्याच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव होते. त्याच क्षणी खोलीचा दरवाजा हळूहळू उघडला. साधेपणा आणि प्रेमाने भरलेली एक स्त्री आत आली आणि ती होती किरण, डॉक्टर संजयची पत्नी. तिच्या हातात एक प्लेट होती. त्यात हलकी खिचडी होती आणि फळे ठेवली होती. ते कसे आहेत? किरणने हळू आवाजात विचारले. संजयने मान हलवली आणि म्हणाले, त्याच्या डोक्याला खूप जखम झाली आहे. किरण, त्यांचा रक्तदाब आता सामान्य आहे. पण काय संजय? किरणने काळजीने विचारले. मग किरणकडे पाहून संजय म्हणाला, किरण, त्यांची स्मरणशक्ती गेली आहे. किरण ओमप्रकाशजींकडे आश्चर्याने पाहते. याचा अर्थ असा की त्यांना काहीच आठवत नाही. त्यांचं नाव, ते कोण आहेत, ते कुठून आलेत, सर्व विसरलेत. किरणच्या डोळ्यात पाणी आलं. ती त्याच्या शेजारी जाऊन बसली आणि हळुवारपणे म्हणाली, बाबा, तुम्हाला काही आठवतंय का? घर, कुटुंब, एकदा चेहरा? ओमप्रकाशजींचे डोळे समोरच्या भिंतीकडे टक लावून होते. ते अगदी हळू आवाजात फक्त एवढेच म्हणाले, मला काहीच आठवत नाही. मला फक्त एका महिलेचा आवाज, जी मला वारंवार हाक मारत होती. किरण आणि संजय दोघांचेही डोळे अश्रूने भरले होते. एका वडिलांची तुटलेली आठवण आणि एका आईची, जी अजूनही कुठेतरी तिच्या नवऱ्याला शोधत होती. सकाळी 6:30 वाजता एका छोट्या बागेश्वर पोलीस स्टेशनच्या त्या लांब बाकावर बसून लीलाजींची आशा अजूनही दाराशी बांधलेली होती. पोलीस स्टेशनमध्ये एक निर्जन शांतता होती. भिंतीवरील घड्याळाच्या टिकटिक आवाजाव्यतिरिक्त काही ऐकू येत नव्हते. लीलाजींचे डोळे लाल झाले होते. त्यांचा चेहरा फिकट पडला होता. त्यांचे केस विस्कटलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर एकच भाव होता, ते म्हणजे वाट पाहते. क्षणाक्षणाला डोळे मिचकावती पुन्हा पुन्हा त्याच दाराकडे पाहत होती. आता ते येतील, आता ते मला घ्यायला येतील. जवळच्या टेबलाजवळ खुर्चीवर बसलेला कॉन्स्टेबल राकेशजी फाईलमध्ये काहीतरी लिहित होते. तेवढ्यात ड्युटी इन्स्पेक्टर शैलेंद्र सिंग आत आले. राकेश, या आई कोण आहेत? ती काल रात्रीपासून इथे बसली आहे. तिच्याबद्दल काही रिपोर्ट आहे का? राकेश उभा राहिला आणि हळू आवाजात म्हणाला, साहेब, रात्री तिला पेट्रोल पंपावरून घेऊन आले होते. ती म्हणत होती की तिचे पती ओमप्रकाशजी तिला रात्री तिथेच सोडून बस पाहण्यासाठी गेले होते, पण ते परत आले नाहीत. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर आम्हाला कळवण्यात आले. इन्स्पेक्टरने क्षणभर लीलाजींकडे पाहिले. तिचा चेहरा पाहून त्याला समजले की ही काही सामान्य केस नाहीये. यांच्या मनाला खूप मोठा धक्का बसला आहे वाटतं. पुन्हा राकेश म्हणाला, काही विचारले का? त्या फक्त दिल्ली म्हणतात. तिला एक मुलगा आहे, त्याचं नाव रोहित आहे, पण त्यांचा पत्ता नाही. तिला नंबरही आठवत नाही. ती वारंवार हेच म्हणत राहते की माझा रोहित येईल, माझा नवरा मला घ्यायला येईल. इन्स्पेक्टरचे डोळे पाणावले. तो जवळ गेला आणि बाकावर बसला आणि हळू आवाजात विचारले, आई, तुम्ही ठीक आहे ना? लीलाजींनी डोळे वर केले. जणू काही स्वप्न तुटले आहे. ती हळुवारपणे बोलली, तो अजून आलेला नाही. माझा मुलगा आला आहे का? माझा नवरा मला कधीच सोडून जात नाही. इन्स्पेक्टरने त्यांच्या थरथरत्या बोटांना पाहिले आणि एक दीर्घ श्वास घेत राकेशला म्हणाले, यांच्यासाठी काही जेवण मागवा. दाराबाहेर हलका सूर्यप्रकाश पसरत होता, पण लीलाजींच्या जगात अजूनही अंधार होता. सकाळची वेळ. दिल्लीमधल्या टिळक नगरमध्ये रोहित आणि रीनाला घेऊन टॅक्सी त्यांच्या घरासमोर थांबते. रोहितने बॅग उचलली आणि खाली उतरला आणि पटकन गेटकडे गेला. पण त्याची पावले क्षणभर जागेवरच थांबली. दार उघडे होते. त्याच्या चेहऱ्यावर आशेचा किरण चमकला. देवाचे आभार, आई आणि बाबा घरी आले आहेत. त्याने आनंदाने एक दीर्घ श्वास घेतला
जणू काही तासांपासून अडकलेले दुखणे उघडपणे बाहेर येऊ इच्छित होते. आई, बाबा, तो ओरडत आत धावला आणि थेट त्यांच्या खोलीकडे निघाला. पण खोली रिकामी होती. तो स्वयंपाकघरात गेला, पण आई तिथेही नव्हती. तो स्वतःशी म्हणाला, आई पण इथे नाहीये. खोलीत बेडवरील उषा अजूनही तशाच होत्या. जणू काही आठवडे कोणी त्यांना स्पर्श केलाच नाही. कपाट उघडे होते आणि खिडकीतून येणारा मंद प्रकाश खोलीला आणखीनच उजाड करत होता. रोहितच्या डोळ्यात अश्रू आले. त्याच्या घशातून एक जड सुस्कारा बाहेर पडला. जर आई बाबा आले नाहीत तर दार कोणी उघडलं? त्याच क्षणी वरच्या मजल्यावरून कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. रीनाची आई आशाची पायऱ्या उतरताना दिसल्या. अरे, तुम्ही लोक आलात? तुमचा प्रवास कसा होता? ती हसत म्हणाली आणि त्याच्या जवळ आली. रोहितने क्षणभर त्यांच्याकडे पाहिले. मग त्याने थेट रीनाचा हात धरला. आता त्याच्या डोळ्यात अश्रू आणि राग एकाच वेळी चळत होते. तुमच्या मुलीला विचारा प्रवास कसा होता. त्याचे शब्द थरथरत होते, पण दगडासारखे वाटत होते. असं म्हणत तो दार उघडून बाहेर पडला. रीना तिथेच स्तब्ध उभी होती. आशाजी स्तब्ध झाल्या. घरात पुन्हा तीच शांतता पसरली. रीना शांतपणे तिच्या खोलीत गेली आणि आई आशाला इशारा केला. तिला आत बोलवले. दार बंद होताच त्यांची नजर एकमेकांना भिडली. आशाजी कुजबुजल्या. तर मला सांग, सगळं व्यवस्थित झालं ना? हो आई, सगळं काही आपण विचार केल्याप्रमाणे घडलं. पण दुसऱ्या क्षणी आशाजींच्या डोळ्यात एक विचित्र कठोरता आली. ती हळूहळू जवळ आली आणि म्हणाली, बाळा, तू बरोबर केलं नाहीस. रीनाला एकदम धक्काच बसला. काय? आई, आशाजींचा चेहरा कठोर होता. त्यांचा आवाज मंद पण जड होता. ते तुझे सासरे होते, तुझ्या नवऱ्याचे आई वडील, जे तुला कधीच कशाबद्दल काहीही बोलले नाहीत. त्यांनी फक्त तुला प्रेम दिले आणि तू त्यांना अनोळखी लोकांसारखे रस्त्यावर सोडले. तू खूप वाईट केलंस रीना, खूप वाईट. आणि मग ती जोरात हसली. रीना चिडून म्हणाली, आई, तू पण ना अद्भुत आहेस. मी क्षणभर घाबरलेच होते, हा विचार करून की आता तुला काय झालं. तू असं का बोलत आहेस? आशाजी हसून म्हणाल्या, तू घाबरली तर ठीकठाक होती, पण तू विसरत आहेस की ही कल्पना माझीच होती. रीनाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, हो आई, आता निदान मला त्या म्हातारीचे रोज जेवण तर बनवावं लागणार नाही आणि रोहितकडून प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांच्या तक्रारी ऐकाव्या लागणार नाहीत. रीना हसत म्हणाली, आणि हो, आता मी माझ्या मैत्रिणींना बिनासंकोच इथं बोलवू शकते, कारण आता हे घर माझं आहे आणि खऱ्या अर्थाने मी या घराची एकमेव मालक आहे. मग आई आणि मुलगी दोघीही एकमेकांच्या डोळ्यात पाहून हसले, जणू काही त्यांनी एखादी लढाई जिंकली आहे. आता पूर्ण एक दिवस निघून गेला होता. लीलाजी अजूनही बागेश्वर पोलीस स्टेशनमध्येच त्याच आशेने बसल्या होत्या. कदाचित ते आत्ता येतील, ते नक्कीच येतील, माझा नवरा, माझा रोहित. पण प्रत्येक क्षणाबरोबर त्याची वाट अधिकच खोल होत चालली होती. जेव्हा इन्स्पेक्टर साहेबांनी पाहिले की आतापर्यंत कोणतीही बातमी मिळाली नाही आणि लीलाजींना त्यांचा पत्ता किंवा कोणत्याही नातेवाईकाचे नाव सांगता आले नाही, तेव्हा त्यांनी अल्मोरामधल्या स्नेहसंध्या वृद्धाश्रमाशी संवाद साधला. हे बघा ताई, निरीक्षकाने वृद्धाश्रमाच्या संचालकांना सांगितले, ही महिला गेल्या 1 दिवसापासून इथे आहे. तिचे नाव लीला आहे आणि ती फक्त एवढं सांगते की तिचा दिल्लीत एक मुलगा आहे, त्याचे नाव रोहित आहे. आम्ही त्याला शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, पण आता रात्र एवढी झाली आहे, त्यामुळे त्यांना इथे ठेवणे कठीण आहे. तुम्ही त्यांना तुमच्याकडे ठेवा, आम्ही तपास सुरू ठेवू आणि आम्हाला कळवा. काही कळताच आम्ही तुम्हाला कळवू. वृद्धाश्रमाच्या संचालकाने होकारार्थी मान हलवली. गुलाबी साडी नेसलेल्या डोळ्यात असंख्य प्रश्न घेऊन लीलाजी हळूहळू अल्मोडा येथील स्नेहसंध्या वृद्धाश्रमात शिरल्या. त्यांची वाकलेली पाठ, थरथरणारे पाय आणि घाबरलेले डोळे, जणू काही ती म्हणत होती, मला माझं घर हवं आहे, माझा मुलगा, माझा नवरा. समोर बसलेल्या 2-3 वृद्ध स्त्रिया त्यांच्याकडे पाहत होत्या. काहींनी आधार दिला, काहींनी हसत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली, पण लीलाजी फक्त आजूबाजूला पाहत राहिली. माझा रोहित इथे येईल ना? तो मला घ्यायला येईल ना? तो माझा खूप चांगला मुलगा आहे. तिची भोळी आशा आता एका अव्यक्त वेदनेच्या रूपात वृद्धाश्रमाच्या भिंतीवर आदळत होती. जणू असेच जाणवत होते की त्यांना एखादा मोठा धक्का बसला आहे. वरांड्यातल्या बाकावर बसून लीलाजी गपचूप समोरच्या झाडाकडे पाहत होत्या. सूर्याचा हलका सौम्य सूर्यप्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडत होता, पण त्यांच्या डोळ्यात एक प्रकाश जाणवत होता आणि तो म्हणजे गळून गेलेल्या दिवसाचा प्रकाश. ती स्वतःमध्ये हरवून गेली होती. हळूहळू त्यांच्या डोळ्यासमोर भूतकाळातील ती चित्रे बाहेर येऊ लागली, जे कधी काळी ते स्वतःच्या अंगणात रांगोळी पसरवत होती. आई, बाबा. अचानक कोणीतरी दार उघडल्यासारखं वाटलं. तो रोहितचा आवाज होता, त्याच्या हृदयातील सर्वात गोड आवाज. तो हसत हसत त्यांच्याकडे आला, त्याची बॅग बाजूला ठेवली आणि थेट त्यांच्या पायांना स्पर्श केला. आई, बाबा.
निघायला तयार व्हा. त्याच्या डोळ्यात ती चमक होती जी प्रत्येक पालक आपल्या मुलाच्या डोळ्यात पाहू इच्छितो. ओमप्रकाशजींना आश्चर्य वाटले आणि मग त्यांनी विचारले, अरे बाळा, कुठे? तिथेच बाबा, जिथे तुम्ही गेल्या 10 वर्षांपासून जायचं म्हणत होता, रोहित आनंदाने म्हणाला. लीलाजी हसल्या आणि म्हणाल्या, चारधाम यात्रा? हो आई, चारधाम यात्रा. आता तुझी दोन्ही स्वप्ने पूर्ण होतील. त्या दिवशी घरात उत्सवाचे वातावरण होते. तयारी, हास्य, मिठाई, आशीर्वाद सगळं काही एखाद्या उत्सवापेक्षा कमी नव्हतं. आता ते दृश्य लीलाजींच्या डोळ्यात चमकू लागले. त्यांच्या ओठावर एक गोड हास्य आले. पण दुसऱ्या क्षणी जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा तिला स्वतःला वृद्धाश्रमाच्या त्याच वरांड्यात एकटे आढळले. तिने तिच्या हास्याची थोडीशी नक्कल केली आणि मग तिच्या डोळ्यातून 2 अश्रू आले. थेंब पडले. ती हळूच बडबडली, माझा रोहित खूप चांगला आहे. तो मला घ्यायला नक्कीच येईल. तिचे तळवे थरथरत होते. जणू तिला या क्षणी कोणाच्या तरी आधाराची गरज होती. आता हळूहळू 1 वर्ष निघून गेले. वेळ वेगाने जात होती. पण लीलाजींचे आयुष्य मात्र एका वळणावर थांबल्यासारखे वाटत होते. दररोज सकाळी त्या अल्मोडा येथील स्नेहसंध्या वृद्धाश्रमाच्या अंगणात त्याच लाकडी बाकडावर बसायच्या. त्या रिकाम्या डोळ्यांनी दाराकडे पाहत असत. जणू काही दुसऱ्या क्षणी कोणीतरी तिला हाक मारेल. आई! तिच्या डोळ्यातील तेज आता पूर्वीसारखे राहिले नव्हते. पण त्या प्रकाशापेक्षा तिच्या आता वाट पाहण्याची एक चमक होती. कधी कधी कोणीतरी येण्याच्या आवाजाने त्या चकित होत होत्या. एखाद्या अनोळखी चेहऱ्याकडे बराच वेळ पाहत राहायच्या आणि मग हळुवारपणे म्हणायची, रोहित. दुसऱ्या क्षणी ती हसून मान खाली करायच्या आणि मनातच म्हणायच्या की नाही, असं होऊ शकत नाही. जर माझा मुलगा आला तर तो मला नक्कीच ओळखेल. आश्रमाच्या भिंतीवर असलेल्या कॅलेंडरवरील तारखा बदलत राहिल्या. ऋतू येत जात राहिले. पण लीलाजींचे जग त्या एकाच तारखेवर अडकले जेव्हा ती ओमप्रकाशजी आणि त्यांचा मुलगा रोहित यांच्यापासून विभक्त झाली होती. दुसरीकडे अल्मोडाच्या एका छोट्या परिसरात डॉक्टर संजय आणि त्यांची पत्नी किरण ओमप्रकाशजींची काळजी घेत होते. ते एक नवं वर्ष त्यांच्या घरी होतं. त्यांच्या स्मरणशक्ती अजूनही त्यांची साथ देत नव्हती. पण हृदय अजूनही तेच नाव पुन्हा पुन्हा म्हणत होतं, लीला. संजय आणि किरण जेव्हा जेव्हा हे नाव ऐकायचे तेव्हा ते एकमेकांच्या डोळ्यात पाहायचे. जणू काही न पाहिलेलं सत्य पुष्टी होत असे. त्यांच्यासाठी ओमप्रकाशजी आता फक्त एक रुग्ण राहिले नव्हते, तर ते त्यांच्यासाठी वडिलांसारखे झाले होते. पण कुठेतरी दोघांनाही या नावामागील अपूर्ण गोष्टीची जाणीव होती. आणि तिकडे दिल्लीत रोहित दररोज त्याच्या आईवडिलांची वाट पाहत नवीन सकाळ सुरू करत असे. ऑफिसच्या जबाबदाऱ्या आणि घराच्या भिंती आता त्याला ओझ्यासारख्या वाटू लागल्या होत्या. त्याने त्यांना शोधण्याचा कोणताही मार्ग सोडला नव्हता. पोलिसांचे अहवाल, वर्तमानपत्रातील अहवाल आणि रुग्णालयाचा शोध, पण सगळीकडे त्याला फक्त निराशाच हाती लागत होती. तरीही त्याने त्याच्या आईवडिलांची खोली तशीच सजवली होती, जणू काही ते कोणत्याही क्षणी परत येतील आणि दारातून हाक मारतील. रोहित! 1 वर्ष उलटून गेले, पण मुलाच्या मनात अजूनही एक प्रार्थना होती. आई बाबा, तुम्ही कुठेही असाल, फक्त एकदा परत या. रीना अजूनही बाहेरून एक आदर्श सून आहे अशी प्रतिमा ओढून होती. ती दररोज सकाळी लवकर उठायची, मंदिरात दिवा लावायची, कपाळावर मोठी बिंदी सजवायची आणि हात जोडून हळुवारपणे म्हणायची, देवा, आई आणि वडील कुठेही असतील, ते सुरक्षित राहोत. तिच्या डोळ्यात काचीचा लवलेश होता, पण तिच्या मनात एक खोल भीती दाटून येत होती. जर आईवडील सापडले तर त्यांच्या योजनेचा उघडा होईल. ती नियमित सावध असायची आणि प्रत्येक गोष्टीवर संयमाने प्रतिक्रिया देत असे. पण रोहित अजूनही त्याच विचारात मग्न होता की आईवडील कुठे आहेत. 1 वर्ष उलटून गेले, पण त्याच्या डोळ्यात तीच अस्वस्थता दिसून येत होती. जेव्हा रीना त्यांचे थकलेले डोळे पाहायची तेव्हा ती खोट्या सहानुभूतीने हळुवारपणे म्हणायची, एक दिवस देव नक्कीच आपले ऐकेल. मी माझ्या आई वडील नक्कीच भेटतील. पण एकीकडे ती मनातच विचार करायची की हा दिवस कधीच येऊ नये. रोहितच्या खिशात अजूनही त्याच्या आईवडिलांचा फोटो होता. त्याने तो सर्वांना दाखवला. कदाचित कोणीतरी त्यांना पाहिलं असेल, कदाचित कोणीतरी ओळखत असेल. पोलीस स्टेशनच्या बाहेर एका बाकावर बसून तो पुन्हा पुन्हा आईवडिलांच्या फोटोला पाहत राहिला. त्याच्या आईचे हसरे डोळे जणू काही त्याला अजूनही मिठी मारत आहेत आणि त्याच्या वडिलांचा शांत गंभीर चेहरा, जो प्रत्येक अडचणीत त्याचा आधार होता. इन्स्पेक्टर बाहेर आले आणि मान हलवत म्हणाले, अजून तर काही बातमी नाही. रोहितसाठी ते शब्द आता तलवारीसारखे झाले होते. त्याचा श्वास जड झाला. त्याचे ओठ सुकू लागले. त्याने हळुवारपणे फोटो कपाळावर ठेवला आणि बडबडला, जोपर्यंत माझा श्वास शिल्लक आहे, मी हार मानणार नाही. आई बाबा, मी तुम्हाला नक्कीच शोधेन.
जवळच उभ्या असलेल्या रीनाने रोहितकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावरचा थकवा आणि डोळ्यात लालसरपणा दिसला, पण तिच्या मनात कसला पण संताप नव्हता. उलट एक दिलासा होता. तो म्हणजे एक सत्य अजूनही लपलेले आहे. रस्त्यावरील वाहनांचा आवाज वाढत चालला होता. जणू सर्व जग त्याच्या मार्गावर चालले होते आणि रोहित त्या गर्दीत एकटा चेहरा बनला होता, जो प्रत्येक वळणावर फक्त 2 चेहरे शोधत होता. आई आणि वडील इकडे, अल्मोडा जिथे संजय जेवणाच्या टेबलवर वर्तमानपत्र वाचत होता आणि स्वयंपाकघरातून किरणचा आवाज आला. जेवण बनवत असताना किरण म्हणाली, अहो ऐकाल का? मी काय विचार करते की या रविवारी आपण वृद्धाश्रमात जाऊया का? तिथे काही राशन आणि औषधे पाठवायची आहेत. संजय हसला आणि म्हणाला, तुला हे आठवले चांगले झाले. आणि हो, यावेळी मी बाबांनाही सोबत घेऊन जाऊया. संजयचे बोलणे ऐकून किरण म्हणाली, हो ठीक आहे, पण त्यांना तिथे जायला आवडेल का? त्यांना अजूनही काही आठवत नाही. संजय गंभीर झाला आणि म्हणाला, मला माहीत नाही का, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक अस्वस्थता दिसून येत आहे. जणू कोणीतरी त्यांना शोधत आहे, किंवा जणू ते स्वतःच कोणाला तरी शोधत आहेत. मी आता त्यांना फक्त एक रुग्ण मानत. किरण, ते आता माझ्यासाठी वडिलांसारखे आहेत. किरण म्हणाली, ठीक आहे, त्यांना सोबत घेऊन जा. कदाचित तिथले वातावरण त्यांना आवडेल आणि कोणास ठाऊक एखादा चमत्कार घडू शकेल. संजयने मान हलवली आणि बाबांकडे पाहिले, म्हणजेच ओमप्रकाशजींच्या खोलीकडे पाहिले. ते खिडकीजवळ बसले होते, समोर आकाशाकडे पाहत होते, जणू तो दूरवर राहिलेले स्वप्न पाहण्याचा प्रयत्न करत होते. आणि मग पुढच्याच रविवारी ते दोघे ओमप्रकाशजींना सोबत घेऊन गेले. गाडी हळूहळू मुख्य गेटवर थांबली. संजयने ड्रायव्हरला इशारा केला, सामान बाहेर काढले आणि हो, बाबांना थोडं सावकाश उतरवा. ओमप्रकाशजी गाडीतून बाहेर येताच संजयने त्यांचा हात धरला आणि प्रेमाने म्हणाला, चला बाबा, आज जाऊया. ओमप्रकाशजी, जे अजूनही स्वतःच्या विचारांमध्ये हरवलेले होते, ते हळूहळू त्यांच्यासोबत पुढे जाऊ लागले. त्याच क्षणी समोरून एक म्हातारी बाई येताना दिसली. पांढऱ्या साडीत डोक्यावर हलकीशी चादर घेतलेली. ती स्वतःच्याच विचारात हरवली होती. तिचे डोळे जणू जवळच्याच कोणाला तरी शोधत होते. मग अचानक थोडीशी टक्कर झाली. ती बाई अडखळली. ती पडणारच होती तेव्हा ओमप्रकाशजींनी तिला पटकन धरले. त्यांची नजर एकमेकांना भिडली आणि मग ओमप्रकाशजी म्हणाले, लीला. मित्रांनो, हे दुसरे तिसरे कोणी नसून अल्मोडाचे स्नेहसंध्या वृद्धाश्रम होते, जिथे लीलाजी 1 वर्षापासून राहत होत्या. लीलाजी थांबल्या. तिने वर पाहिले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग ती थरथरत्या आवाजात म्हणाली, तुम्ही आलात? कुठे गेला होता मला सोडून? ओमप्रकाशजींच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. लीला, तू सापडलीस मला. बघ, मी परत आलो आहे. त्यांनी एकमेकांना मिठी मारली. काळाच्या ओघात वेगळे झालेले जुने 2 हृदय आज पुन्हा एकत्र आले. जवळच उभा असलेला संजय हे दृश्य पाहून थक्क झाला. त्याचे डोळेही पाणावले होते आणि किरणचे डोळेही अश्रूंनी भरले होते. ते हळूच हात जोडतो आणि आकाशाकडे पाहतो. धन्यवाद देवा, तू त्यांना पुन्हा एकत्र केलंस. मग तो पुढे सरकला आणि हसत म्हणाला, बाबा, आता हे दान तुमच्या हाताने होईल, कारण आज तुम्हाला जीवनातील सर्वात सुंदर भेट मिळाली आहे. ओमप्रकाशजी आणि लीलाजी एकमेकांचे हात धरून उभे होते. दोघांनी मिळून वृद्धाश्रमाला देणगी दिली. जणू काही आयुष्याने त्यांना पुन्हा जगण्याची संधी दिली आहे. भेटीचा हा क्षण एक वरदान बनले होते. वर्षानुवर्षाच्या वेदना, भटकंती, अश्रू या एका क्षणात सर्व काही वाहून गेले होते. गाडी त्याच मंद गतीने परत येऊ लागली, पण आता त्यात फक्त 2 नाही तर 4 धडधडणारी हृदये होती. संजय, किरण, ओमप्रकाशजी आणि लीलाजी. यावेळी मार्ग एकच होता, पण भावना पूर्णपणे वेगळी होती. आतापर्यंत अश्रू लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लीलाजी यावेळी ओमप्रकाशजींचा हात धरून शांतपणे बसल्या होत्या. ओमप्रकाशजीने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला, जणू काही त्यांना त्या स्पर्शाने भूतकाळातील सर्व वेदना पुसून टाकायच्या होत्या. संजय पुन्हा पुन्हा रिव्ह्यू मिररमध्ये पाहत होता. त्यांना एकत्र पाहून त्याच्या चेहऱ्यावर हास्य आले. कदाचित त्यांनी ते कधीच अनुभवलं नसेल. घरी पोहोचताच किरणने लगेच आतून एक उबदार ब्लँकेट काढले. ओमप्रकाशजी आणि लीलाजींना बसवले आणि स्वतः स्वयंपाकघरात गेली. थोड्या वेळाने एका ट्रेवर चहा आणि हलका नाश्ता ठेवला आणि त्यांच्या समोर बसली. किरणने हळू आवाजात विचारले, बाबा, आता ठीक आहात ना? तुम्हाला सगळं आठवलं का? ओमप्रकाशजींनी जवळ बसलेल्या लीलाजींकडे पाहिले, एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, हो बाळा, मला आता सगळं आठवतंय. एवढं सगळं आठवतंय की माझं हृदय थरथरत आहे. संजय आणि किरणच्या नजरा त्यांच्यावर गेल्या होत्या. ओमप्रकाशजींचा आवाज दबला होता. त्या रात्री मी लीलाला बस स्टॉपवर बाकावर बसून बस शोधायला गेलो होतो. अचानक एक ट्रक आला, भरधाव, जोरदार, आणि मग एक टक्कर.
आणि मग डोळ्यासमोर फक्त अंधार. खोलीत क्षणभर शांतता पसरली आणि जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा माझ्या डोक्यावर पट्टी बांधलेली होती. माझी स्मरणशक्ती गेली होती. माझ्या मनात फक्त एकच नाव घुमत होते, ते म्हणजे लीला. पण मला समजत नव्हते की ही व्यक्ती कोण आहे. माझं हृदय वारंवार त्याच्याकडे का ओढलं जाते. आणि संजय बाळा, तू डॉक्टर आहे म्हणून नाही, तर एका मुलाप्रमाणे मला आधार दिला, ओळख दिली. आणि आज जेव्हा लीला माझ्या समोर आली आणि माझ्याशी टक्कर होऊन पडू लागली तेव्हा माझ्या मनात काहीतरी तुटल्यासारखं भास झाला आणि क्षणात माझा आत्मा परत आला. की काय असं वाटलं. हे ऐकून किरणच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती रडत रडत म्हणाली, बाबा, तुम्हा दोघांना पाहून असं वाटतंय जणू काही आम्हाला आमचे आईवडीलच सापडले आहेत. संजय थोडे खाली वाकून म्हणाला, तुम्ही जे आज तुमच्या नात्याबद्दल उदाहरण स्पष्ट केले, मी ते आयुष्यभर विसरू शकत नाही. त्यावेळी खोलीत कसलाच एकटेपणा नव्हता, फक्त शांतता होती. जणू काही वर्षानुवर्ष असणारे अपूर्ण चित्र आता पूर्ण झाल्यासारखे वाटत होतं. ओमप्रकाशजी काही क्षण गप्प राहिले. नंतर लीलाजींकडे पाहिले आणि म्हणाले, लीला, आपण आता इथे राहू शकत नाही, आपल्याला लगेच जावं लागेल. हे ऐकून संजयने हळूच विचारलं, बाबा, काय झालं, असं का बोलताय. ओमप्रकाशजींच्या आवाजात थोडासा थरकाप होता, पण त्यांच्या शब्दात दृढता होती. बाळा संजय, आता आम्हाला जावे लागेल. रोहित माहीत नाही तो कसा असेल, तो रात्रंदिवस आम्हाला शोधत असेल. लीलाजींनी ही हळू आवाजात मान हलवली आणि म्हणाल्या, हो संजय बाळा, आता आम्हाला परत जायला हवे. तेव्हा लगेच किरण म्हणाली, मग आम्ही पण येऊ तुम्हाला सोडायला. पण त्याचवेळी ओमप्रकाशजी हसले आणि म्हणाले, नको बाळा, तुम्ही दोघांनी आमच्यासाठी खूप काही केले आहे. तेव्हा संजय पुढे आला आणि म्हणाला, निदान आम्ही तुम्हाला बसमध्ये तरी बसवून देतो. ओमप्रकाशजींनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, ठीक आहे बाळा. काही वेळाने संजयने गाडीच्या चाव्या उचलल्या आणि म्हणाला, चला जाऊया आई बाबा. बस स्टँडवर पोहोचल्यावर संजयने त्याच्या हातात तिकीट ठेवले. तेव्हा ओमप्रकाशजींनी त्याचा हात धरला आणि म्हणाले, तू फक्त आमचा मुलगा नाहीस, तर तुला देवाने आमच्यासाठी एक देवदूत म्हणून पाठवला आहे. आणि पुन्हा दोघेही निघाले त्यांचे हरवलेले नातेसंबंध जोडण्याच्या आशेने. मित्रांनो, चला आता तिथे जाऊया जिथे दिल्लीच्या टिळक नगरमध्ये एका मुलाचं हृदय अजूनही त्याच्या पालकांच्या दर्शनासाठी आतुर असते, तळमळत असतं. रीना स्वयंपाकघरात काम करत होती. तेवढ्यात दारावर थाप पडली. रोहित हातात चहाचा कप घेऊन दाराकडे सरकला. इतक्या सकाळी कोण आहे, तो स्वतःशीच बडबडला. त्याने जाऊन दार उघडले. दार उघडताच ओमप्रकाश आणि लीलाजी त्याच्या समोर उभे होते. क्षणभर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचे डोळे स्तब्ध झाले. आई बाबा. रोहितचा आवाज त्याच्या घशात अडकला आणि हातातील कप त्याच्या हातातून खाली पडला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो त्याच्या आईवडिलांच्या पायात पडला आणि रडत म्हणाला, कुठे गेला होतास. मी तुम्हाला खूप शोधलं, पण मला तुम्ही कुठेच सापडला नाही. 1 वर्ष तुम्ही कुठे होता, घरी का आला नाही. रोहितचा आवाज दबला गेला. ओमप्रकाशजींनी त्याला हळुवारपणे उचलले, त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांचे डोळे ओले होते आणि काही बोलणार तेवढ्यात आतून रीनाचा आवाज आला, कोण रोहित, तू इतका वेळ दारात कशाची वाट पाहत आहेस. ती बोलत बोलत बाहेर आली आणि अचानक ओमप्रकाशजी आणि लीलाजींना समोर पाहून ती जागेवरच निर्जीव दगडाप्रमाणे उभी राहिली. त्यांना समोर पाहताच तिचे डोळे मोठे झाले आणि तिचा चेहरा फिकट पडला. रीना स्वतःला सावरत पटकन खोटे हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, आई बाबा, तुम्ही आलात का. रोहित, बघ, देवाने माझं ऐकलं. आजच मी देवाकडे एक इच्छा केली होती की मी बिना चप्पलचे मंदिरात येईन, जर आईवडील भेटले तर. ती डोळ्यात खोटे खोटे अश्रू घेऊन जशी आईबाबांच्या पाया पडण्यासाठी पुढे सरकली तेव्हा ओमप्रकाशजींनी रागात मागे पाय ओढले आणि मोठ्या आवाजात रागाने म्हणाले, सुनबाई, आता बंद करा हे तुमचे खोटे ढोंग आणि हे खोटे खोटे मगरीचे अश्रूसुद्धा गाळणे बंद करा. त्यांच्या डोळ्यात राग होता. त्यांच्या आवाजात 1 वर्षाची वेदना होती. वडिलांना असे पाहून रोहितला धक्काच बसला आणि म्हणाले, बाबा, तुम्ही काय म्हणत आहात. ओमप्रकाशजींनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, रोहित, आम्हाला तुझ्यापासून वेगळे करणारे नशीब नव्हते, तर तुझ्या पत्नीची फसवणूक होती. तिने मुद्दामहून आम्हाला हॉटेलमध्ये सोडले आणि म्हटले की मी लवकरच परत येईन, तुम्ही इथे बसा. आणि आम्हीही मूर्ख होतो की तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तिथेच बसून राहिलो. पण तुझी बायको काही आली नाही. खोलीत शांतता पसरली. रीना आता मान खाली घालून उभी होती. रोहितचे डोळे अजूनही आश्चर्याने भरलेले होते. पण त्याच्या वडिलांकडून हे सत्य ऐकताच तो अचानक रागावला. त्याचा चेहरा लाल झाला आणि श्वासोच्छ्वासही वेगवान झाला.
त्याने लगेच रीनाकडे पाहिले, जी अजूनही डोके खाली करून उभी होती. हे सगळं खरं आहे का? रोहितचा आवाज थरथरत होता, पण त्याच्या मनात रागाची आग होती. रीना रडत म्हणाली, रोहित प्लीज मला माफ कर. मी चूक केली, पण आता मला पश्चाताप होतोय. हे ऐकताच रोहितने तिच्या गालावर जोरात थाप मारली. रीना त्या धक्क्याने मागे पडण्यापासून थोडक्यात बचावली. चूक? तू याला चूक म्हणत आहेस? तू माझ्या आई वडिलांना एका निर्जन ठिकाणी असह्य सोडून आलीस आणि आज तू त्यांच्यासाठी खोटे अश्रू ढाळत आहेस. रीना आता मोठ्याने रडत होती. रोहित प्लीज मला माफ कर. मी स्वतःला सुधारेन. मला खरोखर लाज वाटते. रोहितने रागाने तिची बॅग उचलली, तिचे कपडे त्यात घातले आणि मग तिचा हात धरून दाराकडे सरकला. पुरे झाले रीना. ज्या स्त्रीमध्ये माणुसकी नाही ती माझी पत्नी होऊ शकत नाही. त्याने दार उघडले आणि रीनाला बाहेर ढकलले आणि म्हणाला, आतापासून तुझा या घराशी काही संबंध नाही. घटस्फोटाची कागदपत्रे लवकरच भेटतील. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या हृदयात आणि माझ्या या घरात आता तुझ्यासाठी कुठेही जागा नाही. दार बंद झाले आणि त्या बंद दाराने एका नात्याचा अंत केला. रीना रडत निघून गेली. आता घरात एक आरामदायी शांतता होती. रोहितने स्वयंपाकघरातून आईसाठी चहा आणला. वडिलांनी वर्तमानपत्र उचलले आणि लीलाजी हसल्या. एका वर्षानंतर तिघे एकत्र बसले आणि तिघांनीही सुटकेचा निश्वास सोडला आणि आता जणू काही घराच्या भिंती पुन्हा जगायला शिकल्या होत्या. मित्रांनो, ही कहाणी फक्त एका कुटुंबाची नाहीये, तर आपल्या प्रियजनांना गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीची आहे. कधी आशेने, कधी श्रद्धेने, तर कधी एखाद्याच्या कटात. रीनाने एक युक्ती खेळली, पण वेळेने तिला योग्य ते उत्तर दिले. कारण सत्य कितीही थरांमध्ये लपलेले असले तरी एक दिवस ते बाहेर येते आणि जेव्हा ते येते तेव्हा ते सर्वांचे डोळे उघडते. आई वडील असे भक्कम पाया असतात, ज्यावर आपले संपूर्ण अस्तित्व उभे राहिलेलं असतं. त्यांचा सहवास हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. त्यांना गमावणे म्हणजे स्वतःला गमावण्यासारखं आहे. म्हणून तुमच्या आई वडिलांना कधीही ओझे समजू नका. ते आज शांत जरी असले तरी आपण त्यांच्या शांततेत आपल्यासाठी हजारो प्रार्थना लपलेल्या असतात. त्याच प्रार्थना तुमच्या सुरक्षिततेसाठी दररोज जागृत राहतात. वेळ कधीही सारखं राहत नाही हे विसरू नका. जे आज तुमच्यावर अवलंबून आहेत, उद्या तुम्हालाही त्यांची गरज पडू शकते. तुमच्या प्रियजनांना ओळखा, कारण जेव्हा पूर्ण जग जरी आपल्याला सोडून गेले तरी आपले आईवडील आपल्याला कधीच सोडणार नाही. ते कायम आपल्या सोबत राहतात, घरापुढच्या उघड्या अंगणासारखे, कोणत्याही अटीशिवाय. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? जर तुम्हाला ही आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया. तोपर्यंत आपली काळजी